फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. आपण आज झटपट 10 मिनिटात लोणचं बनवलं आहे. तुम्ही बघू शकता ते मुरेल कधी आणि खाणार कधी. तर त्याच्यापेक्षा हे झटपट 10 मिनिटात लोणचं बनवायचं आणि मस्त खिचडीसोबत, भातासोबत, भाजीसोबत तुम्ही झटपट असं खाऊ शकता. तर लोणचं बघताच तोंडाला पाणी आलं आहे ना. मग चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी मी कलमी कैऱ्या घेतल्या आहे, कारण गावरान कैऱ्या काय अजून बाजारात येत नाही आहे. तर मग आपण सध्या कलमी कैऱ्या घेऊ. त्या जरा कडक पाहून घ्यायचे. आपल्याला 1 किलो कैरी घेतलेली मी, त्या धुवून घेतलेल्या आहे आणि कपड्याने पुसून घेतलेलं आहे. आणि मस्त आपल्याला हे कापून घ्यायचे अशा पद्धतीने. बारीक फोडी करायची, आपल्याला जशा जमतील तशा पद्धतीने बारीक फोडी करायची आहे. कारण गावरान कैरी अजून बाजारात नाही आहे. मग हे लोणचं आपण 8 ते 10 दिवस आरामात टिकतं आणि झटपट तयार होणार आपलं हे लोणचं आहे. मग ते कैऱ्या बाजारात येतील कधी आणि तुम्ही लोणचं बनवाल कधी, ते मुरेल कधी आणि खाणार कधी. तर त्याच्यापेक्षा आत्ताच खाऊन घ्या ना. तर आपल्या ह्या कैऱ्या कापून झालेल्या आहे. मग आता चला रेसिपीला सुरुवात करू. त्याच्यासाठी मी मसाले घेतलेले. तर मसाले आपले हे घरगुती मसालेच घेतलेले, की रेडीमेडचं काहीच नाही आहे. तर त्याच्यासाठी मी पाव चमचा हळद घेतलेली. हळद ही तर घरात सगळ्यांकडेच असते. आणि मेथीचे दाणे घेतलेले पाव चमचा. मोहरीची डाळ घेतली. मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही मोहरी घेऊ शकता. आणि बडीशोप घेतलेली 2 चमचे. मीठ घेतलेले 2 चमचे. हिंग घेतलेलं आहे पाव चमचा. आणि हिंग हा आवश्यकच आहे. तर हिंगामुळे आपल्या लोणच्याचा फ्लेवर एकदम छान येणार आहे आणि टेस्ट पण अशी मस्त येणार आहे. तर मग त्याच्यासाठी हिंग घ्यायचं. आणि मेथीचे दाणे शक्यतो कमीच घ्यायचे. पाव चमच्यापेक्षा पण कमी घेतले तरी चालतील. आणि लाल तिखट घेताना कश्मीरी लाल मिरचीचं घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्याने आपल्या लोणच्याचा कलर खूप छान येणार आहे. तर आता हे मसाले आपले सगळे घेतलेले, ते पोह्यांच्या चमच्याने मोजून घेतलेले. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यात आपल्याला बडीशोप, मेथीचे दाणे आणि मोहरीची डाळ हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि मंद गॅसवर, म्हणजे कमी गॅसवर आपल्याला हे भाजायचे. त्यात फ्लेवरसाठी आपल्याला 4-5 लवंग आणि 4-5 मिरे टाकून घ्यायचे, म्हणजे त्याच्याने आपल्या लोणच्याचा फ्लेवर एकदम छान असा येणार आहे. तर मस्त असे भाजायचे, ते कमी गॅसवरच भाजायचे. म्हणजे त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला असे भाजायचे नाही आहे, कारण त्याचा कलर बदलला तर सगळा त्याचा असा करपट वास येईल आपल्या लोणच्याचा. तर ते फक्त आपल्याला गरम करायचे, म्हणजे त्याच्यामध्ये जे मॉइश्चरायझर आहे, जे ओलावा आहे, तर तो ओलावा नाहीसा होण्यासाठी आपल्याला हे फक्त मसाले भाजून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे पूर्ण मसाले. आणि मग ते थंड होऊ द्यायचे. आता हे मसाले भाजून झालेले, ते थंड झालेले. 2 ते 3 मिनटं मी थंड करून घेतलेले. आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे पूर्ण मसाले टाकून घ्यायचे आणि जाडसरच दळायचे. बारीक पावडर करायची नाही त्याची आपल्याला, तर जाडसर दळून घ्यायची. तर आपण मसाला हा दळून घेऊ लोणच्याचा. तर आता तो दळून झालेला आहे. आणि मग ज्या कैरीच्या फोड्या होत्या तर त्या आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेल्या होत्या. त्याच्यातच आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे. मग त्याच्यातच आपल्याला हा मसाला टाकल्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे. तर लाल तिखट मी 2 चमचे टाकून घेणार. तुम्हाला जरा जास्त तिखट लागत असेल तर मग तुम्ही तिखटचं प्रमाण वाढवू शकता. पाव चमचे हळद टाकलेली मी त्याच्यात आणि मीठ खालेले. मग आता हा मसाला आपल्याला एकदम व्यवस्थित असा खालीवर करून सगळ्या त्या फोडींना लागेल अशा हिशोबाने आपल्याला पूर्ण मसाला मिक्स करायचा आहे, खालीवर करून. तुम्हाला सुरुवातीला जे आपण हे मिक्स करतो आहे तर थोडं मिठाचं प्रमाण तुम्हाला वाटेल का खारं असं वाटेल, पण त्याच्यात मिठाचं प्रमाण बरोबर होतं, की जास्त खारट होत नाही आणि जास्त आळणी पण होत नाही. असं आपलं लोणचं तयार होतं. तर असं खालीवर करून आपल्याला त्याच्यात मसाले असे पूर्ण अशा पद्धतीने खालीवर करून सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या फोडींना आपला मसाला लागणार आहे. तर पुन्हा आपल्याला कढई ठेवायची गॅसवर. आणि त्याच्यात कमीत कमी 1 मोठी वाटीभर आपल्याला जे आपण घरात खाण्याचं तेल असतं तर ते ठेवायचं आहे. आणि ते गरम होऊ द्यायचे, चांगलं कडकडीत आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. आणि नंतर मग जी घरात आपण भाजीला मोहरी वापरतो तर ते 1 चमचा मोहरी त्याच्यात टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. तुम्हाला जर लसूण टाकायचा असला तर लसूणही तुम्ही साली सगळं त्याच्यात ठेसून तुम्ही टाकू शकता, पण मला काही लसणाचा फ्लेवर आवडत नाही, त्याच्याने मी काही लसूण टाकलेला नाही आहे. आणि हिंग टाकायचा आहे आपला. हिंग शक्यतो तेलातच टाकायचा. तेलात टाकल्यामुळे हिंगाचा फ्लेवर एकदम छान येतो. मग आपली ही फोडणी तयार झालेली आहे. ती थंड होऊ द्यायची थोडीशी. आणि नंतर मग जो मसाला आपण लोणच्यामध्ये मिक्स केलेला होता त्याच्यातच आपल्याला हे तेल ओतून घ्यायचं आहे. पूर्ण तेल ओतल्यानंतर आपल्याला पूर्ण असं हे लोणचं पुन्हा खालीवर करून आपल्याला चांगलं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
तर फ्रेंड, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे मी ज्या नवीन रेसिपी टाकेल त्या तुमच्यापर्यंत पटकन पोचतील. नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर अशा पद्धतीने आपलं हे लोणचं पूर्ण असं मिक्स झालेलं आहे. तसं खालीवर करून पूर्ण असं तेल पण आपल्याला त्याच्यात ॲब्झॉर्ब झालेलं आहे. तर असं मस्त लोणचं तयार झाले. तर त्यासाठी मी एक काचेची बरणी घेतलेली आहे, ती धुवून उन्हात सुकवून घेतलेली आहे. आणि मग त्याच्यात आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तसं मस्त आपलं हे 10 मिनिटात झटपट तयार होणार हे लोणचं रेडी झालेलं आहे आपलं. तर नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि नक्की हे लोणचं खाऊनही बघा. एकदम टेस्टी असं मस्त झकास हे लोणचं तयार झालेलं आहे. तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओ.